प्रस्ताव आपल्या खाजगी जमीन संपादित करायचा शिवसाहेबाकडे मुख्य कार्यकारी पाटील. हा तिथून आपण आता त्यांनी मान्य जिल्हाधिकाऱ्याकडे इथून साठवला. बरं, हे माझं हे लढा जे आहे स्मशानभूमी जागा मिळण्यासंदर्भात हे माझं किती वर्षापासून लढा तुमचा आहे लढा, पण आपली जमीन शासकीय नाही, किती वर्ष झाली मुळात सांगा की मला. आमच्याकडे तर आता 1 वर्ष झालं पाठपुरावा. हा, तुमच्याकडे 1 वर्ष झालं, त्याच्या पहिलं कुरुंदे साहेबाकडे 1 वर्ष होतं. असे 2 ते 2.5 वर्ष लोटले. मग 1 वर्षापासून माझी जिवंत अंतयात्रा मागे निघाली, माहित आहे का तुम्हाला? ते प्रस्तावाला पूर्ण प्रस्ताव होता ना. नाही, तुम्हाला माहित आहे की कळविले जिवंत अंतयात्रा निघालेली माहित आहे की त्यावेळेस हे तुमचे पत्र दिलेले आहेत, हे पहा तुम्ही. ह्या पत्राला 3 महिने झालं रिस्पॉन्स आणखीन भेटला नाही. मग आणखीन तुमचे पत्र घेऊन मी काय आता वर्ष थांबू का? 4 वर्ष प्रलंबित ठेवायचं विषय राहते का? तुम्ही सांगा. आमच्याकडे प्रलंबित नाही. आम्ही प्रस्ताव तुमचा आल्याबरोबर त्रुटीची पूर्तता करून पाठवल्या. कधी पाठवल्या? मी आज काल परवा निवेदन किती तारखेला निवेदन दिलो मी? आमच्याकडून पत्र तुमचा प्रस्ताव ग्रामपंचायतला दिलेला आहे. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना त्रुटीची पूर्तता करून आमच्याकडे सादर केल्यानंतर आम्ही लगेच शिवसाहेबांकडे आम्ही सादर केलं. पाठवल्या हो साहेब, माझं ऐकून घ्या 1 मिनिट. मी 1 ऑगस्टला निवेदन दिलो तुम्हाला आमरण उपोषणाचं घरी. त्रुटीची पूर्तता करून 13/7/2026 ला जिल्हा परिषद जिल्हा परिषदला आम्ही पाठवले. ऐका, मी 1 ऑगस्टला तुम्हाला निवेदन दिलो. पत्र दिल्याच्या नंतर तुम्ही 19 ऑगस्टला तुम्ही पत्र काढल्या. मी जोपर्यंत आमरण उपोषण करणार नाही तोपर्यंत तुम्ही पत्र काढणार नाही असं ध्येय लढिलेत का तुमचे गट विकास अधिकारी? 27/7 दिले पत्र. 27/7 पत्र दिले. हा सर, त्यांनी जे म्हणतात जिल्हा परिषदून कलेक्टर ऑफिसला गेले ना, ते जिल्हा परिषदून गेले 19ला, आपल्याकडून नाही. आपल्याकडून आपल्याला प्रस्ताव त्यांनी ऐका ना मॅडम, हे डबल पत्र पाठविलेत काल परवा. नाही, ते त्रुटी तुमच्या प्रस्ताव त्रुटीमध्ये आला होता. अहो, त्रुटी आल्याच्या नंतर मला कळवायचं ना. असं आकाश कोकणे हे अर्ज त्रुटीमध्ये. ऐका ना, मला मी बी अर्जदार आहो. ग्रामपंचायत अधिकारी कोण काय करत का याच्यावरती ऑब्जेक्शन आवाज उठवलेत का? ग्रामपंचायत अधिकाऱ्याला आपण ती त्रुटी दाखवली तुमच्याच निवेदन अनुषंगाने. ग्रामपंचायत अनुषंगानं जी त्रुटीची होती ती जी कागदपत्र पूर्तता करून आपण ग्रामपंचायत अधिकाऱ्याला पत्र दिले. त्यांनी दिल्यानंतर ते प्रस्ताव पूर्तता करून आपण याच्याकडे शिवसाहेबात पाठवले. हे मान्य आहे मला. ग्रामपंचायत तुमचे अधिकारी ह्या विषयावरती आवाज उठवलेत का? पहिलं तुम्ही निवेदन दिले अगोदर. मी आवाज उठवल्याच्या नंतर तुम्ही निवेदन पत्र पाठवल्याच्या नंतर त्रुटी आल्याच्या नंतर कोणाला कळवलं पाहिजे? तुम्ही देण्याच्या आधी त्यापूर्वीच आमच्याकडून माहिती पाठवली आहे शासनाकडे. स्मशानभूमीसाठी जागा नाही.